लिंबाचा बहार धरणं हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं. हा आपण आंबे बहार पकडायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आंब्याला जेव्हा मोहर येतो त्यावेळेस आपल्याला ह्याला फुलं यावी ही अपेक्षा आहे. म्हणजे ही फळं उन्हाळ्यात येतील. तर बहार झाल्यानंतर त्याला पानगळ व्हायला लागली पाणी बंद केल्यावर, आणि पानगळ व्हायला लागल्यानंतर आम्ही त्याला पाणी दिलं. त्यातनं खूप फुलं आली आणि खूप फ्रुटसेट झालं आहे. आता हे सगळे जे आहेत हे सगळीकडे जागोजागी आपल्याला फळं लागलेली दिसत आहेत. की आता ही फांदी घेऊ, या फांदीवर किती फळं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12, इथे अजून 10 12, हे सगळे म्हणजे या फांदीला 15 20 फळं आहेत. त्यातली 5 तरी टिकतील का? आणि अशी ही एक फांदी, या झाडाला अनेक फांद्या आहेत जे कमीत कमी 2-4 क्रेट हे लिंब निघतील आणि ते उन्हाळ्यात निघतील. बहार धरण्याचे जे फायदे आहेत त्याच्यावरला हा महत्त्वाचा फायदा आहे की आपल्याला पाहिजे त्या वेळेला जर लिंब आली तर आपल्याला पैसे मिळतील आणि आपली गरज पूर्ण होईल. शेती करून गरज पूर्ण होईलच नाही, होईलच, पण त्या योग्य वेळी फळं आणली तर जास्त फायदा होईल. तर आपल्याला हे करणं जमलं पाहिजे. बहार धरण्याची प्रक्रिया पेरू, लिंबू, मोसंबी, संत्रा, अंजीर या सगळ्यामध्ये असतं.